नमस्कार मित्रांनो अँड वेलकम टू द केमट्रिक फॅमिली. आपण बघतोय प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काही विद्यार्थी म्हणतात सर किती दिवसापासून प्रिपरेशन मेथड चालल्या, तर हार्डली 7 आहेत. आपण 10-10 मिनिटाच्या व्हिडिओने बघतोय. तर तुम्ही एका दिवसातच पाहायला गेलं तर हार्डली 1.5 तास तुमच्या सगळ्या होतील. ओके, तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये त्याचं प्रिपरेशन बघतोय. परत सांगतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे आपण RX तयार करायचं आपल्याला, बरोबर. आतापर्यंत आपण काय केलं, R म्हणजे ॲलिफॅटिक कन्सिडर केला. ॲलिफॅटिक म्हणजे काय, व्हॉट इज ॲलिफॅटिक म्हणजे सरळ चेन. त्याच्यामध्ये कुठलेही सायक्लायझेशन नव्हतं किंवा सायक्लिक सिस्टीम होती का, नाही. आता तुम्ही घेतला CH3 CH2 Cl, काय झाला, इथिल क्लोराइड. ओके, याच्यामध्ये काय झालं, सायक्लिक रिंग नाही, सरळ. दॅट्स व्हाय वी कॉल इट एज ॲलिफॅटिक कंपाऊंड्स. आता आपल्याला बघायचं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. ओके, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स स्पेसिफिकली आपण 11वीला शिकलोय. ॲरोमॅटिक कंपाऊंड्स काय, तर ॲरोमॅटिक कंपाऊंड म्हणजे काय असणार, बेन्झीन रिंग असणार तुमची, किंवा याच्यासारखे कंपाऊंड असतील जे की ॲरोमॅटिक आहे. 2n + पाय इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात असे. ओके, त्याच्यात किती इलेक्ट्रॉन्स आहे, 6. ओके, तर ॲरोमॅटिक रिंग आपण बघतोय. तर ॲरोमॅटिक रिंग वरनं आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार करू शकतो का, ते काय वाटतं तुम्हाला, करू शकतो का? करू शकतो ना. आता हा बेन्झीन रिंग आहे. बेन्झीन रिंगच्या वेळेस मी काय करतो, आता फक्त इथे लिहितो म्हणजे तुम्हाला थोडं पटकन कळेल. बेन्झीन रिंग आहे, बरोबर ना. बेन्झीन रिंगला किती हायड्रोजन असतात, 1 2 3 4 5 6 हायड्रोजन असतात ना. मी एक हायड्रोजन काढतोय, एक हायड्रोजन काढला आणि तिथे काय केलं, समजा मी Br लावला, आलं का. आता मी याला काय म्हणतो, R म्हणतो, R आणि हा Br. ही तुमची फर्स्ट स्टेप आहे म्हणून मला डीपली सांगावं लागतंय. मात्र हा सायक्लिक जो पार्ट आहे हा पूर्ण सेपरेटली येणार आहे आपला. म्हणजे याची प्रिपरेशन मेथड याच्यामध्ये ब्रीफ दिली, पण याच्या रिएक्शन्स किंवा याच्याविषयी अधिकची माहिती आपल्याला पुढे चॅप्टर मध्ये मिळणार आहे. तर हा झाला तुमचा R आणि याला लागला Br. म्हणजे म्हणू शकता का हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आधी हे कळणं गरजेचं, तर त्याचं प्रिपरेशन बघता येईल ना. मग आपल्याला काय प्रिपेअर करायचंय, ॲरोमॅटिक रिंगला Br किंवा हॅलोजन कंपाऊंड लागला असेल, क्लोरीन फ्लोरीन आयोडीन ब्रोमीन लागलेला असेल, असं आपल्याला प्रिपेअर करायचंय. तिथपर्यंत कळलं. नाव म्हणजेच आता शेवटची आपण जी बघतोय ती प्रिपरेशन मेथड्स ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह विच इज अ ॲरोमॅटिक, विच इज अ सायक्लिक. ओके, तर त्यासाठी कुठली मेथड वापरली त्यांनी, जी सिलेबसला दिली तीच आपण स्टिक करतोय. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन टू बेन्झीन ऑर बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. तर आपल्याला काय करायचं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायची. याच्याविषयी मी पूर्ण डीप बोलणार आहे, पण त्याच्या आधी फक्त रिएक्शन सांगतो. जितकी कळेल तितकं पटकन जो डिफरन्स महत्वाचा आहे तो समजून घ्या. तर डिफरन्स काय आहे की हा त्यांनी घेतलाय टोल्यून, याला प्रेमाने टोल्यून म्हणतात बरं, आपण म्हणतो पेट नेम तसं. तर हा CH3 ग्रुप लागला तुमचा कशाला, बेन्झीनला. ओके, मग आता हा मला सांगा, हे ॲरोमॅटिक आहे का ॲरोमॅटिक डेरिव्हेटिव्ह आहे. पहिली गोष्ट इथे आपण म्हटलंय ना, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करायची. ओके, कशाला, टू बेन्झीन अँड बेन्झीन डेरिव्हेटिव्ह. बेन्झीन म्हटलं तर फक्त ही रिंग आली असती. बेन्झीन डेरिव्हेटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी ऍड केलं, आता CH3 म्हणजे हा टोल्यून तयार झाला, याला बेन्झीनचा डेरिव्हेटिव्ह म्हणते, कारण बेन्झीनचा वंशज. जसं आपण म्हणतो ना की आपले आई वडील म्हणजे आपली फॅमिली, त्यांची आपण मुलं, म्हणजे ही परंपरा झाली ना. ओके, म्हणजे काय झालं, आपण डेरिव्हेटिव्ह झालो. मेन कोण आहेत, आई वडील, लाईक दिस. मग त्यांचं वरचं त्या पद्धतीने सांगू शकता. तर मेन काय आहे, बेन्झीन, त्याच्यापासून तयार झालेला कंपाऊंड काय, टोल्यून CH3. तर तुम्ही हा घेतला, त्याच्यामध्ये Br2 + Fe आणि डार्क. मी मेकॅनिझम सांगणार आहे पूर्ण, पण पहिले रिएजंट समजून घ्या. तुम्ही Br2 टाकला आणि त्याच्यामध्ये Fe काय, मेटल, आणि डार्क म्हणजे अंधारात करताय रिएक्शन ती. ओके, आता तुम्ही म्हणाल अंधारात कशी रिएक्शन करतात, तर तसा सेटअप असतो, एक हुड असतो. ओके, लॅब मध्ये, त्या हुड मध्ये तुम्ही अंधार जर प्रॉपर मेंटेन केला तर रिएक्शन्स लावता येतात किंवा ओव्हरनाईट पण करता येतात. ओके, ते आम्ही स्वतः केलेलं आहे. तर तुम्ही इथं Br2 गॅस तुम्ही काय करताय, पास करतात कशावर, Fe वर. Fe काय, कॅटलिस्ट. Fe मेटल आहे, तुम्हाला आयरन माहिती आहे ना, त्याच्यावर पास करताय. आणि इथं कंडिशन कशी, डार्क. Fe च्या ऐवजी तुम्ही FeCl3 पण वापरू शकता, AlCl3 पण वापरू शकता. हे सगळे काय आहेत, लिव्हिस ऍसिड आहेत. ओके, काय हे लिव्हिस ऍसिड. लिव्हिस ऍसिड म्हणजे काय, जे इलेक्ट्रॉन पेअर्स ऍक्सेप्ट करतात. ओके, तर तुम्ही लिव्हिस ऍसिड घेतलाय, डार्क कंडिशन ठेवली, Br2 पास केला. आता काय होईल, याच्यातलं Br काय होईल, इथे लागेल किंवा इथे लागेल. आता बघा, हा Br दिसतं का तुम्हाला लागलेला, इथे कुठली पोझिशन आहे, ऑर्थो, बरोबर ना. त्याच पद्धतीने तुम्ही म्हणत असाल कसं लागला, ते सांगणार आहे मी. आधी फक्त प्रॉडक्ट पहिले डिफरन्स कळला पाहिजे. एकदा डिफरन्स कळला की मग आपण पुढची स्टेप, आणि मग कसं आलं. नाही तर सगळी रामायण झाल्यानंतर म्हटलं अरे नेमकं झालं काय ते कळलं नाही, तसं नको व्हायला. तर हा तुमचा टोल्यून घेतला, त्याला Br ऍड केला, इथे Br दिसला. पुढच्या स्टेप मध्ये बघा काय करतोय, CH3 आणि मी इथे Br लिहितोय. हा काय झाला, पॅरा.
पॅरा ब्रोमो टोल्यून नाव लिहू शकता. म्हणजे दोन प्रोडक्ट मिळाले, एक ऑर्थो मिळाले, एक पॅरा मिळाले. आणि तुमच्या मनात असं असेल सर ऑर्थो मिळतोय पॅरा मिळतो मग मेटा का नाही, त्याचे उत्तर समजून घेऊया. पण पहिले ही रिएक्शन कळली का तुम्हाला, म्हणजे मला खोडून बाकी एक एक स्टेप सांगायला तुम्हाला. तर ही अशा पद्धतीने रिएक्शन आहे. टोल्यूने तुम्ही Br2Fe डार्क टाकताय, त्याच्यामध्ये काय होतंय, हा CH3 ग्रुप आहे आणि ह्या CH3 ग्रुपमुळे तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळतोय. ऑर्थो Br आणि पॅरा Br. इथे मेटाला प्रॉडक्ट जात नाही. ही महत्वाची रिएक्शन आहे. आता मी याचं मेकॅनिझम एक स्टेप मध्ये जातो. चला ह्याच रिएक्शनचं मेकॅनिझम बघा. हे कुठून, चला पहिली गोष्ट आपल्याला काय घ्यायचंय, बेन्झीन. आपण घेतलं बेन्झीन. ओके, बेन्झीनला लावला आपण CH3. ओके, तर तुम्हाला एक माहिती पाहिजे, CH3 हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. सॉरी, प्लस आय इफेक्ट त्याचा असतो. प्लस आय इफेक्ट हा दाखवतो. म्हणजे काय करतो, त्याच्याकडे जर इलेक्ट्रॉन असले तर तो दुसऱ्याला देतो. तसं आपण दोन प्रकारचे माणसं असतात, एक सेल्फिश माणसं असतात आणि एक बिनोव्हलन्स म्हणजे निस्वार्थ रीतीने काम करणारी माणसं असतात. मग स्वार्थी माणसं काय करतात, स्वतःकडेच खिचून घेतात. आणि बिनोव्हलन्स म्हणजे निस्वार्थ, अरे घे माझ्या भाकरीतली अर्धी भाकरी तू घे. त्याच पद्धतीने हा CH3 लक्षात ठेवायचं फक्त ह्या केस पुरतं. बाकी बऱ्याच केसेस आहे. मायनस आय इफेक्ट पण आपण पहिलं माझं जे लेक्चर होतं ना 40 मिनिटाचं, त्याच्यामध्ये याचा उल्लेख केलाय मी. याच्याशिवाय तुम्हाला केमिस्ट्री कळणार नाही. देर आर ओनली 5 फॅक्टर्स की ते जर माहिती असले तरच तुम्हाला रिएक्शन कळतील. जसे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, रेझोनन्स इफेक्ट आहे, आयसोमेरिझम आहे, हायपर कॉन्जुगेशन आहे. ओके, हे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्या पद्धतीने हा प्लस आय इफेक्ट दाखवतो. प्लस आय इफेक्ट म्हणजे काय, हा इलेक्ट्रॉन्स डोनेटिंग जसा इफेक्ट आहे. तर जेव्हा जेव्हा बेन्झीनला, बरं का, जेव्हा जेव्हा बेन्झीनला डोनेटिंग ग्रुप असेल, कळतंय का, जर डोनेटिंग ग्रुप असेल तर तो बघा, तर तो ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असतो. ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग असतो म्हणजे काय, तर इथे हा ड्रायव्हर बसलेला आहे. तो काय म्हणतोय की मी डोनेटिंग ग्रुप आहे, तर तो जर बसलेला असेल तर दोन स्टेशनला तो एंट्री करून देतो, एक ऑर्थो आणि पॅराला. म्हणजे इथे एक ऑर्थो आहे आणि इथे पॅरा. म्हणजे तुमचं जे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आहे ते ऑर्थो आणि पॅरालाच होईल. म्हणजे कळलं का तुम्हाला. तर मग नियम काय लक्षात ठेवायचा की प्लस आय इफेक्ट म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग इफेक्ट शोज ऑर्थो अँड पॅरा डायरेक्टिंग. ओके, म्हणजे इलेक्ट्रॉन डोनेटिंग प्लस आय जो इफेक्ट दाखवत असेल की इलेक्ट्रॉन डोनेटिंग पण तुम्ही धरू शकता, तर तो काय दाखवेल तुम्हाला, ऑर्थो पॅरा दाखवेल. इथपर्यंत फक्त लिहून घ्या. CH3 तुमचा आहे, त्याच्याऐवजी NO2 असता, दिसतंय का, हा NO2. हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचून घेतो. तर इथे तुमची सबस्टिट्यूशन कुठे होतं, मेटाला होतं. त्यामुळे गोंधळ न करता आता फक्त CH3 च्या बाबतीत लक्षात ठेवा की CH3 ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे, त्यानंतर डोनेटिंग आहे, म्हणून तुमची जी उत्तर आहे ते ऑर्थो पॅरालाच होणार. आता इथपर्यंत समजलं तर मी वारंवार 4 वेळेस तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. पण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणजे काय, तर दोन प्रकार, ते पण आपण पहिल्या लेक्चर 40 मिनिटाच्या मध्ये पाहिलं होतं की दोन प्रकारचे रिएक्शन, एक इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन आणि न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक मध्ये काय असतं की कुठेतरी पॉझिटिव्ह चार्ज असतो. ओके, म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल झाला, याला इलेक्ट्रॉन्स हवेत ना. आता काय झालं, या रिंग कडे काय झालं, इलेक्ट्रॉन्स आहेत. हा रिंग कोणाला अटॅक करेल, इकडे करेल. समजा मी इथे लिहिलं NO2+, म्हणजे हा इथे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते कोणावर अटॅक करतील, याच्यावर अटॅक करतील. बरोबर, त्याच्याऐवजी समजा मी असं केलं, इथं OH- घेतलं तर हा न्यूक्लियोफाईल झाला. न्यूक्लियोफाईल तो कुठला जो काही हा निगेटिव्ह काय करेल, याच्यावर अटॅक करेल, पॉझिटिव्हवर. हा न्यूक्लियोफिलिक झालं. पण आपल्याला ह्या केसमध्ये फक्त काय लक्षात घ्यायचं, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफिलिक मध्ये काय होतं, इलेक्ट्रोफाइल्स असतात कुठेतरी, आणि ते तुमचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, बघा आता मला सांगा, तुमच्याकडे 10 लाख रुपये तर तुम्ही मला देणार का, माझ्याकडे 10 लाख रुपये नसतील तर मी तुम्हाला देणार. मेन गोष्ट काय की तुमच्याकडे 10 लाख आहे म्हणून तुम्ही मला 10 लाख रुपये देणार आहे, कारण मग तुमच्याकडे इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि माझ्याकडे नाहीये, मग तुम्ही मला देणार. त्याच्यावेळी समजा माझ्याकडे इलेक्ट्रॉन असते तर मी तुम्हाला दिले असते. सेम याच्याकडे इलेक्ट्रॉन्स आहे म्हणून तो याच्याकडे देणार ना, अटॅक करणार. समजलं का. आणि इलेक्ट्रोफाईल सबस्टिट्यूशन म्हणजे काय होतं की ते तुमचा हायड्रोजन रिप्लेस होतो, हायड्रोजनच्या जागी कोण येणार आहे, इलेक्ट्रोफाईल जो पॉझिटिव्ह आहे तो. आणि तुम्ही म्हणाल सर पण आपलं तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चाललंय. हो, एक्झॅक्टली तेच चाललंय. इथे फक्त मी तुम्हाला काय सांगितलं, एक सॅम्पल सांगितलं. तर आता आपल्या मेन रिएक्शन कडे हळूहळू आपण बोलतोय. एक तुम्हाला कळलंय CH3 ऑर्थो पॅरा डायरेक्टिंग आहे. दुसरं म्हणजे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन मध्ये हे इलेक्ट्रॉन्स कोणावर अटॅक करतील, जो पॉझिटिव्ह चार्ज आहे किंवा जिथे कमतरता आहे तिथे अटॅक करतील. बरोबर ना. तर आता आपण काय करतोय, मेकॅनिझम कडे बोलतोय. काही ना रेझोनन्स माहिती पाहिजे ही माहिती कळण्यासाठी, त्यासाठी मागचं लेक्चर बघा, नसेल तर मी आता सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण बघूया याच्यामध्ये घ्यायचं Br. आता Br मी असं लिहितो, चालेल का. आता
आता बीआर असं घेतल्यावर तुम्हाला माहिती हा बीआर बीआर एकत्र लागलेला आहे, आणि इथे तुम्ही काय टाकता, एफई टाकता, एफई इन द प्रेझेन्स ऑफ डार्क, बरोबर ना, रिएक्शन तीच आहे ना, पहिले लिहून घ्यावं. तर हा एफई मेटल असतो ना, मेटल हा पॉझिटिव्ह असतो, हा काय करतो, ह्या बीआरला म्हणतो यार तू इकडे आहे आमच्या ग्रुपमध्ये ये म्हणून, तो काय करतो, ह्या बीआरला काय करतो, ओढतो, स्वतःकडे ओढतो. आता बीआरला स्वतःकडे ओढल्यावर हा म्हणतो ठीक आहे बाबा, हा ओढतोय तर मी जातो, हा बोलवतोय तर मी जातो, तर मग हा तिकडे जायला लागतो. मग हा काय करतो, याची पण इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढतो, कारण हा बीआर पण सेल्फिशच आहे की स्वतःकडे इलेक्ट्रॉन खेचतो. माहिती तुम्हाला पी ब्लॉक मध्ये शेवटचा जो आहे फ्लोरीन, फ्लोरीनची जी सिरीज सगळ्यात इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन खेचतात, त्यामुळे याच्यावर पार्शियली निगेटिव्ह चार्ज येतो, याच्यावर पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता मला सांगायचं पार्शियली पॉझिटिव्ह चार्ज आला की इथे इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे, काय होईल, हे इलेक्ट्रॉन्स कोणावर अटॅक करतील, बीआर वर. मग आता हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, बीआर वर अटॅक करतात, हा निघून जातो, इकडे तुमचा एफईबीआर काय असेल तो तयार होतो. आता हा याला अटॅक केल्यावर काय दोन पोझिशन्स तयार होतात. पहिली CS3, हा बीआर कुठे, हा इथे अटॅच आहे ना, इथे पण आहे आणि इथे पण आहे हा डबल बॉन्ड, तर हा इथे पण अटॅच होऊ शकतो ना बीआर. किंवा काय होऊ शकतं, हा CS3 आला, दुसरी गोष्ट हा 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 दुसरी गोष्ट हा इथं मेटाला येणारच नाही, कारण आपल्याला माहिती ऑर्थो आणि पॅराडायरेक्टिंग आहे. किंवा हा जो काही डबल बॉन्ड आहे हा पण याच्यावर अटॅक करू शकतो, बीआर वर करू शकतो की. समजा यांनी जर अटॅक केला असेल तर इथं काय येईल, इकडे बीआर येईल, समजतंय का, आलं बीआर, इथे पण बीआर आहे, इथे पण बीआर आहे, मान्य आहे. मग हा आला तुमचा ऑर्थो, हा आला तुमचा पॅरा. आता मी मेकॅनिझम सांगणार आहे, पण त्याच्या आधी एवढं जरी कळलं असेल तुम्हाला, अरे हा इथे हा इलेक्ट्रॉन याला अटॅच होतो आणि इकडे तुमचा बीआर लागतो, मग तुम्ही याच्यामध्ये नका पाहू सर मग इथला डबल बॉन्ड कुठे गेला, कारण तुम्ही डायरेक्टली ऍरोमॅटाइज केलाय. पण याचा मेकॅनिझम मी आता लगेच सांगतोय. ज्या मुलांना इथपर्यंत कळलंय वेल अँड गुड, ज्या मुलांना आता ऍडव्हान्स जेई किंवा नीट साठी प्रिपेअर करायचं त्यांच्यासाठी मी पुढचं मेकॅनिझम सांगतोय. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला कळलंय. आता मेकॅनिझम बघूया काय होतं. झेपत असलं तर बघा, नाही तो उगाच तुमचा तो रस उडायचा तसं नको व्हायला. तसं कळेल, खूप सिंपल पद्धतीने सांगतोय. ऍक्च्युली बेसिकली मला असं का बोलावं लागतंय, कारण तुमचा काहींचा बेस जर 11वीला झाला नसेल तर त्यासाठी तुम्हाला थोडासा आधीचा एकदा थोडी प्रॅक्टिस करावी लागेल. तसं मी खूप बेसिक पासून सांगतोय. आता आपण बघतोय मेकॅनिझम. बघा आता मी घेतला सिंपल, बघा हे मी घेतलं बेन्झिन रिंग, इथे घेतला मी CS3. ओके, आता मी इथे घेतोय बीआर जो की पॉझिटिव्ह आहे ना, हा बीआर पॉझिटिव्ह डेल्टा म्हणतात, आणि इकडे तुमचा काय एफई. मला सांगा मुलांना आता इथे काय होईल, इथे मी हायड्रोजन लिहून ठेवतो तुमच्या सेक ऑफ अंडरस्टँडिंग. हा इथे पण समजलं, हायड्रोजन हायड्रोजन एवढे तिथे. आता मला सांगा हा जो बॉन्ड आहे हा कशावर अटॅक करेल, बीआर वर. हा निघून गेला, याचा विषय संपला. हा आता इथे अटॅक केला काय तयार होईल मला पहिले सांगा. हा इकडे गेला, इथे हायड्रोजन तुमचा तसाच आहे, इकडे तुमचा CS3 तसाच आहे, इकडे तुमचे हायड्रोजन तसेच आहे, बरोबर ना. आता हा याच्याकडे गेला म्हणजे इथे बीआर आलाय तुमचा, आणि इथे काय आला रे चार्ज पॉझिटिव्ह, कारण हा निघून गेला ना इथून. मग इथे कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 1 2 3, एक कमी पडला ना बॉन्ड, मग इथे आला पॉझिटिव्ह चार्ज. आता पुढे काय होतं, सगळ्यात महत्त्वाचं वाक्य लक्षात ठेवा, एरोमॅटिक रिंग आर मोस्ट स्टेबल. त्या खूप स्टेबल आहेत, आणि कोणाला आवडणार नाही स्टेबिलिटी मध्ये राहायला. आता समजा मी तुम्हाला म्हटलं तुम्हाला चांगला अमेरिकेत बंगला वगैरे चांगली गाडी वगैरे, ते सोडून तुम्ही भारतात याल का, जर तुमची खरंच देशभक्ती असेल तर याल ना. पण ऍक्च्युली जर तुम्ही सगळे कम्फर्ट मध्ये याल एकदम व्यवस्थित, मग तुम्ही म्हणाल का अनकम्फर्ट व्हायचं, त्यासाठी तुम्हाला अभ्यास लागेल. पण अनकम्फर्ट तुम्ही व्हाल का इझिली, नाही होणार ना. त्याच पद्धतीने एरोमॅटिक रिंग ही स्टॅबिलिटी दर्शवते. ओके, मग कोणाला पण काय वाटतं ठीक आहे आम्ही रिएक्शन करू, थोडं अनकम्फर्ट होईल पण परत आम्हाला कम्फर्ट व्हायचंय. त्याच पद्धतीने हा थोडा अनकम्फर्ट झाला, इथे एरोमॅटिसिटी डिस्टर्ब झाली, पण जेव्हा बीआर येतो सगळं होतं क्लिअर. आता तो म्हणतो मला परत एरोमॅटिक व्हायचं, मग त्यासाठी एरोमॅटिक व्हायला हा जो हायड्रोजन आहे ना, तो हायड्रोजन काय करतो, तिचे इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतो. हायड्रोजनने इलेक्ट्रॉन दिले, हायड्रोजन बाहेर पडतो, हे इलेक्ट्रॉन्स दोन्ही इलेक्ट्रॉन देतो, आणि इकडे काय होतं H+ बाहेर पडतो. आता मला सांगा H+ बाहेर पडल्यानंतर इथे एरोमॅटिक रिंग परत आली की नाही, बघा बरं. CS3 हा हायड्रोजन असाच, हा हायड्रोजन असाच, हा हायड्रोजन असाच, हा हायड्रोजन असाच, आणि इथे काय आलं रे, बीआर आला की नाही. आता मला सांगा आपण
स्टार्टिंगला काय म्हटलं होतं, ही मेथड काय, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. इलेक्ट्रोफाईल आला हा, त्याचं सबस्टिट्यूशन म्हणजे हायड्रोजन गेला कोण आला, Br आलं का सबस्टिट्यूट. एखादा सिक्युरिटी गार्ड आहे, त्याची समजा शिफ्ट चेंज झाली तर त्याच्या जागी दुसरा सिक्युरिटी गार्ड येतो ना, म्हणजे पहिल्याच्या जागी दुसरा सबस्टिट्यूट झाला, म्हणून सबस्टिट्यूशन म्हणतो ना. आय विल फाइंड द बेस्ट सबस्टिट्यूशन फॉर यू असं म्हणतात ना एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये. तुम्ही गेला तर तुमच्या जागी आम्ही दुसरा एखादा माणूस सबस्टिट्यूट करू, म्हणजे त्याच्या जागी आणू. त्याच पद्धतीने इथं काय झालं, हायड्रोजन गेला Br आला, सिंपल आहे, हायड्रोजन गेला Br आला, ऍरोमॅटिक रिंग परत तयार झाली. आलं का तुमचं हे? बऱ्याच विद्यार्थ्यांना हे कळत नाही. आता आपण एक पॅराचं बघूया, हे ऑर्थोचं होतं. आता आपण पॅराचा एक मेकॅनिझम बघूया, किंवा तुम्ही ट्राय करू शकता. हे लिहित जा भरपूर, कारण केमिस्ट्री असा सब्जेक्ट आहे, तुम्ही जितकं लिहाल तितकं तुमचं त्याच्यावर काय होईल, कमांड होईल. कारण समजायला सोपं आहे, पण जेव्हा बोट वळले पाहिजेत, किंवा इव्हन काही ना विदाउट रिंग पण काढता येत नाही. रिंग पण तुमची जास्तीत जास्त 2 याच्यातच आली पाहिजे. मी तर एका याच्यातच काढायचो आमच्या याला पोस्ट ग्रॅज्युएशनला. आता बघा, CS3 घेतला. आता आपल्याला काय करायचंय, हा Br ला पण घेतला, Fe घेतला, बरोबर. हा काय पॉझिटिव्ह आहे, हा मायनस डेल्टा, हा प्लस डेल्टा, बरोबर. आता हा काय करेल, हा याच्यावर अटॅक करतोय Br वर, आणि हा निघून जातोय, कारण पॅरा पोझिशन दाखवायचं ना आपल्याला. आता मला सांगा काय, हा इकडे Br आला, इकडे एक हायड्रोजन तसाच आहे ना, इकडे पण हायड्रोजन तसाच आहे, इथे पण हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे, इथे पण हायड्रोजन आहे. इथे कुठला चार्ज येईल, पॉझिटिव्ह येईल ना, पॉझिटिव्ह. आणि इथं Br आहे, बरोबर, सेम आहे ना. तेच केलंय, फक्त अटॅक केलाय, करून बघा. दुसरी गोष्ट, आता काय होईल, हा हायड्रोजन मध्ये देईल त्याचा हायड्रोजन, आणि H प्लस निघून जाईल. मी इकडे पुढच्या ह्या स्टेप मध्ये लिहितो मी. चला, CS3 आलं, आणि इथे तुमचा Br आला, आणि इकडे तुमचा H प्लस बाहेर निघतोय, FeCl3, FeBr3 बरोबर, FeBr काय होतं त्याच्याबरोबर. आला का तुमचा पॅरा ब्रोमो. तर याच पद्धतीने तुम्ही वेगवेगळं पण करू शकता. आता Br Cl2 घेऊ शकता. शक्यतो I2 आणि F2 घेत नाही. F2 इज व्हेरी स्मॉल इन साईज, ओके, तो इझिली ब्रेक होत नाही किंवा फॉर्म होत नाही. आणि I2 ची रिएक्शन आहे रिव्हर्सिबल आहे, त्यामुळे I2 ची रिएक्शन होत नाही. पण शक्यतो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ही जी रिएक्शन बघतोय ते आपण बघतोय Br2 आणि Cl2 साठी, ओके. तर ह्या लक्षात ठेवा. या पद्धतीने आपला हा प्रिपरेशन ऑफ मेथड्स जवळजवळ कम्प्लीट झाला. एक सँडमेअर रिएक्शन जी 11वीला झाली, पण आता सुद्धा हवी तर मी परत घेईल, किंवा नंतर सुद्धा कव्हर केली ती चालते, कारण थोडी कॉम्प्लेक्स आहे, सायनाइड आपण वापरतो तसे, पण तरी आय विल ट्राय टू ब्रीफ अबाउट इट. तर या पद्धतीने थोडा अभ्यास करा, एक दोनदा जर बघितलं तुम्हाला कळेल. आणि ह्याच खूप महत्त्वाच्या रिएक्शन्स आहेत टू स्कोर इन अवर JEE, नीट अँड CET, ओके. आणि बोर्डला तर विचारतो तसे, पण माझं असं म्हणणं आहे, हायर टार्गेट ठेवा, हे सिंपल बोर्ड तुम्ही इझिली कव्हर करा. सो स्टे मोटिवेटेड अँड थँक्यू.